नमो बुद्धाय मित्रांनो, आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मन शांतीवर स्वागत आहे. आपण मिलिंद प्रश्न या ग्रंथाचे वाचन करीत आहोत. चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला. उपभाग 36 आत्महत्येविषयी. भंते नागसेन, भगवान बुद्धाने सांगितले आहे, भिक्षूंनो, आत्महत्या करू नये. जो असे करील त्याला विनयानुसार अपराधी ठरविण्यात येईल. याशिवाय तुम्ही लोक सांगत होता की भगवान बुद्ध आपल्या शिष्यांना एखाद्या विषयावर उपदेश करीत असता नेहमी सांगत असता की अनेक प्रकारचे जन्म, म्हातारपण, आजार आणि मृत्यूपासून स्वतःची सुटका करून घेतली पाहिजे, आणि जे कोणी यापासून स्वतःला मुक्त करून घेत असत त्यांची तथागत प्रशंसा करीत असत. भंते, जर खरोखरच आत्महत्या करू नये असा भगवंतांनी उपदेश केला असेल तर ज्या कोणत्या विषयावर आपल्या शिष्यांना उपदेश करीत असता अनेक प्रकारचे जन्म, म्हातारपण, आजार आणि मृत्यू यापासून मुक्त व्हा असे सांगितले असल्याचे खोटे ठरते. आणि जर कोणत्याही विषयावर उपदेश करीत असता अनेक जन्म, म्हातारपण, आजार आणि मृत्यू यापासून मुक्त व्हा असे तथागत आपल्या शिष्यांना वेळोवेळी सांगत होते, हे खरे मानावे तर भिक्षूंनो, आत्महत्या करू नये असे तथागतांनी म्हटले होते असे म्हणणे खोटे ठरते. हे एक कठीण कोडे आपणासमोर ठेवीत आहे. कृपा करून ते सोडवून माझी शंका दूर करावी. महाराज, वरील दोन्ही वचने भगवंतांचीच आहेत, यात मुळीच शंका नाही. पण महाराज, आत्महत्येला आळा घालण्याचा किंवा जन्म मृत्यूपासून सुटकेचा भगवंतांनी उपदेश केला, त्याला कारण आहे. भंते, एकाला परावृत्त करावे आणि दुसऱ्याला प्रवृत्त करावे, यात कोणते कारण आहे? महाराज, प्राणी मात्रांचे क्लेशरूपी विष उतरविण्यासाठी शीलवान होणे हा सर्वश्रेष्ठ उपचार होय. क्लेशरूपी आजार नष्ट करण्यासाठी हेच सर्वोत्तम औषध आहे. क्लेशरूपी मळ धुवून काढण्यासाठी हेच सर्व प्रकारच्या जलात विशुद्ध व निर्मल जल आहे. सर्व प्रकारची संपत्ती प्राप्त करून देण्यासाठी हाच सर्वोत्तम श्रेष्ठ चिंतामणी आहे. चारही प्रकारच्या प्रवाहांना काम, भव, अविद्या व मिथ्यादृष्टी पार करून जाण्यासाठी हीच उत्तम नाव आहे. आवागमन रूपी वाळवंट पार करून जाण्यासाठी हाच सर्वोत्तम तबेला आहे. तिन्ही प्रकारच्या अग्नी, लोभ, द्वेष व मोह, ताप दूर करण्यासाठी हाच सर्वश्रेष्ठ शीतल वायू आहे. मनोसागरास भरण्याकरिता हाच उत्कृष्ट मेघ आहे. उत्तमोत्तम शिक्षण देणारा हाच सुविद्य आचार्य आहे. निरापद मार्ग दाखवणारा हाच चांगला वाटाड्या आहे. महाराज, याप्रमाणे शीलवानाची गुणसंपत्ती अथांग आहे. शीलवान सर्वच जीवांची वृद्धी करणारा असतो. म्हणूनच समस्त प्राणी मात्रांवर अनुकंपाची छत्रछाया धारण करणाऱ्या भगवान बुद्धाने या श्रेष्ठ शिक्षापदांचा उपदेश केला होता की हे भिक्षूंनो, आत्महत्या करू नये. जो असे करेल त्यास विनयानुसार अपराधी ठरविण्यात येईल. महाराज, याच कारणामुळे तथागताने आत्महत्येला मनाई केली होती. महाराज, परलोक संबंधी बोलताना पायासी राजाजवळ महान वक्ता स्थवीर कुमार कश्यपाने सांगितले होते की हे राजन, शीलवान आणि धर्मात्मे श्रमण असोत की ब्राह्मण,
पण जितके अधिक दिवस जगतात तितकेच ते लोकहिताचे कार्य अधिक करतात. ते लोकांना सुखाचा मार्ग दाखवितात. लोकांविषयी ते आपल्या हृदयात अनुकंपा बाळगून देवता आणि मनुष्यांच्या कार्यात कल्याणाचा आणि सुखाचा मार्ग दाखविण्यासाठी सहाय्यक होतात. जन्म मरणादिकांपासून स्वतःची सुटका करावी असे त्यांनी का सांगितले? तर महाराज, जन्म घेणे, वृद्ध होणे, आजारी पडणे, मृत्यू पावणे, शोक करणे, रडणे, तळपणे हे सर्व दुःख आहे. दौर्मनस्य, व्यर्थच परेशानी होणे, अप्रियाची व प्रिय व्यक्तीचा विरह हेही दुःखच आहे. आई वडिलांचा मृत्यू, बहीण भावाचा मृत्यू, पुत्राचा मृत्यू, पत्नीचा मृत्यू, आपल्या बांधवांवर संकट होणे, ते आपत्ती पडणे हे सर्व दुःखच आहे. रोगाने जर्जर होणे, संपत्तीचा विनाश होणे, शीलभ्रष्ट होणे, आपल्या ध्येयाला अंतरणे हेही दुःखच आहे. राजाची भीती, चोरांची भीती, शत्रूपासून सापडण्याचे, वाघाचे व सुसरीचे भय हे सुद्धा दुःखावाचून काय आहे? स्वतःची व दुसऱ्यांची निंदा होणे हे देखील दुःखच आहे. दंड होण्याचे भय, दुर्गती होण्याची, सभेत घाबरण्याची, जीवन निर्वाहाची, मरणाची भीती, बेताने, चापकाने किंवा काठी कोणी मारेल का याचे भय हेही दुःखच आहे. हात पाय किंवा हात व पाय दोन्ही कापले जाणे हे सर्वच दुःख आहे. महाराज, हिमालय पर्वतावर पावसाचा वर्षाव झाला असता पाण्याचा तेज प्रवाह वृक्ष आणि दगड यांना उन्मलून टाकी तो पुढे जातो. याचप्रमाणे संसार प्रवाहात सापडलेल्या पापकर्मात मग्न असणाऱ्या जीवांना दुःख झेलावे लागतात. वेळोवेळी संसारात जन्म घेणे हे भयंकर दुःख आहे. जन्म आणि मृत्यूचा हा प्रवाह थांबणे हेच यथार्थ सुख आहे. याच दुःख चक्राला रोखण्यासाठी भगवान बुद्धाने जन्माधिकापासून मुक्ती मिळवून उपदेश दिला आहे. अगदी बरोबर आहे भंते नागसेन, आपण हे कोडे उत्तम रीतीने सोडवून दिले. अनेकानेक तर्क लढवून हा गुंता सोडवून दिला. आपले म्हणणे मी मान्य करतो. मित्रांनो, आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया. धन्यवाद. नमो बुद्धाय.